आज 30 अडचण 3 योजनेचे आज उद्घाटन केलेलं आहे. मोठा फायदा या परिसरात होणार आहे. तालुका आता पूर्णपणे पाणीदार होणार आहे. तिथला दुष्काळ कायमचा संपणार आहे आणि या योजनेची सुरुवात आम्ही केलेली आहे. पण इथेच आम्ही थांबणार नाही. पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणून जोपर्यंत संपूर्ण जिल्हा संपूर्ण मराठवाडा आपला विभाग हा दुष्काळमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम करतच राहू. आपण अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. कानिफनाथ मंदिर ते या मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं असेल किंवा इथल्या विकासाचं असेल. निश्चितपणे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ मंदिर असो किंवा कानिफनाथ मंदिर असो खूप मोठी श्रद्धा भाविकांची आहे. राज्यभरातनं लोक या ठिकाणी येतात. याच्या विकासाला आपण 22 कोटी रुपये मागच्या काळात दिले. त्याचं काम चाललेलंच आहे. आता हा जो रस्ता 2 मंदिरांना जोडणार आहे हा जरा अरुंद आहे आणि इथे खूप मोठ्या जत्रा होतात, यात्रा होतात, दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे लोकांना ट्रॅफिक जाम होतो, खूप अडचण सहन करायला लागते. म्हणून त्याचं विस्तारीकरणाचा विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यासोबत आम्ही हा प्रयत्न करू की इथे एक रोपवे जर तयार करता आले तर आम्ही गडकरी साहेबांना भेटू आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून रोपवे तयार करण्याचा आपण या जिल्ह्याचं पालकत्व घेतले त्यामुळे विकासाचं अपेक्षा जी आहे या भागातल्या त्या अधिक वाढलेल्या आहे. माझ्याकडे महाराष्ट्राचंच पालकत्व आहे. पण मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रातला मागास भाग असेल याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं ही माझी नेहमीच कार्यपद्धती राहिलेली आहे आणि तोच प्रयत्न यावेळेस मी करतो. दिल्लीच्या निवडणुका झाल्यात. आज मतदानाची प्रक्रिया पडते. तुम्ही प्रचाराला तिकडे गेला होता. निकालाची मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की तिथे भाजप निवडून. जरांगे पाटील आंदोलन करताय, पायी जाणार आहेत ते. देवेंद्रजी पायी जाणार आहे. जरांगे पाटील पायी. ठीक आहे. कोई बात नाही. वायर कधीच धरायचं नाही, सोडून द्यायचं. लपडा होत असतं. पायी गेले. घ्या तुमचे 2 काका मामा भावस. काका भावस घ्या. मगाशीची का झालं ना. माई रहे बात प्रेम नहीं मिलते रहती क्या.